विषय सत्तेच्या केंद्रात पोहोचतो तेव्हा अचानक कायदा कसं काय शांत होतो? जर हा फक्त अपघात होता, तर मग चौकशीची भीती कशाला आहे? एफ-आय-आर दाखल करून घ्या. तसंही एफ-आय-आर म्हणजे गुन्हा सिद्ध होणं नाहीये. एफ-आय-आर म्हणजे फक्त सत्य शोधण्याची सुरुवात आहे. मग सरकार सत्यापासून दूर का पळतंय? कारण लोकांच्या मनात आता एकच संशय वाढतो आहे, की अजित पवारांचा अपघात नाही, हा घातपात आहे. काहीतरी मोठं राजकीय षड्यंत्र होतं का? हा लोकांचा भ्रम दूर करण्यासाठी एफ-आय-आर महत्त्वाचा आहे. त्याच्यात चौकशी होणं महत्त्वाचं आहे. आज सत्ताधारी नेते शांत आहेत. प्रशासन मौन बाळगू नये आणि प्रश्न विचारणाराच दोषी ठरवलं जातंय. पण प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? जर सरकार पारदर्शक आहे, तर मग चौकशीपासून का लांब पळतंय? का एफ-आय-आर होऊ देत नाही? नेमकी भीती कशाची आहे? कारण लोकांच्या मनात हा संशय का येतोय, की मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणात सत्ता बदल झालेत, ज्या प्रकारे सत्ता बदल झाले, जे षडयंत्र तयार झाले, जे तोडफोड झाली, ते जे पक्ष पळवले गेले, त्यामुळे कोणावरतीच विश्वास, निष्ठा राहिलेली नाहीये. राजकीय समीकरणं सतत बदलत आहेत. अशा परिस्थितीत घडलेली प्रत्येक मोठी घटना ही फक्त घटना राहत नाही, ती संशय निर्माण करते. कारण इतिहास आपल्याला सांगतो, राजकारण जे काही अपघात असतात हे कधी कधी अपघात नसतात. सरकार जितकं शांत राहतंय तितकाच संशय वाढतोय. या प्रकरणामध्ये एफ-आय-आर नाही, स्पष्टता नाही, स्वतंत्र चौकशी नाही, मग जनता विश्वास ठेवणार कोणावर? लोकशाहीत पारदर्शकता नसली तर अफवा ह्या जन्म घेतातच. आणि मग त्या अफवांना जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. जर काही चुकीचं झालेलं नाही तर चौकशीला परवानगी द्या, एफ-आय-आर दाखल करून घ्या. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्ताधारी प्रश्न दाबू शकतात, पण संशय कधीच संपू शकत नाही. कारण अख्खा महाराष्ट्र विचारतोय, हा अपघात होता की सत्तेच्या खेळातील अजून एक न उलगडलेलं षड्यंत्र? हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक जणाला पडलेला आहे. त्यामुळे अपघाताचं जे न उलगडलेलं रहस्य आहे ते जनतेसमोर आलेलंच पाहिजे.